आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन. आंदोलनाचा इशारा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सीसीआय कापूस खरेदीतील ऑनलाईन स्लॉट बुकिंगमुळे होणारी अडचण, बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठ्याची मागणी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ भरपाई, पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभ तसेच शिंदखेडा येथे स्वतंत्र मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दस्ते, धुळे. कापसाचा काळा बाजार चालू आहे. जिनिंगमध्ये CCI मार्फत कापूस घेतला जातोय, परंतु त्या ठिकाणी व्यापारीच जास्त फायदा उचलत आहे. कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं, त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलत आहे. म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आमचं सगळं लक्षात आलं. आमची एक मागणी आहे की बुवा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी उतार, सातबारा उतारा आधार कार्डावरती, त्याच्यावरच त्यांची त्या ठिकाणी जिनिंगला CCIने खरेदी करावी. आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे, परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही. मका खरेदी केंद्र शिंदखेडा आणि दोंडाच्यामध्ये तात्काळ चालू करावं. त्याचप्रमाणे PM किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाही. त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती 8-9 गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस पंचनामे पण झालेले, पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाही आहे. आणि बिबट्याने कहर केलेला आहे, त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो, निवेदन देणार आहेत. आज निदर्शने केले, अन्यथा यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.